Hello friends, in my last video, we have ended on the question what is final goal of our life? अर्थात आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ते कोणते? मित्रांनो, आपण या मानवी संसारात वावरत आहोत. मानवी जीवनाची सुरुवात होते जेव्हा बाळ त्याच्या आईच्या गर्भातून बाहेर येते. नवीन जन्माला आलेले बाळ किती निरागस, गोड आणि निष्पाप असते हो. कसलाच स्वार्थ, कोणताच कपट नसतो त्यांच्या मनात. पण हळूहळू ते बाळ मोठे होत जाते आणि कळत न कळतच ते मानवी गुणांना आणि अवगुणांना आत्मसात करत जाते. वाढत्या वयाबरोबरच त्या बाळाच्या गरजा देखील वाढत जातात. त्याचा स्वभाव बदलतो. त्याची आवड निवड अर्थात चॉईस बदलत जाते आणि त्याबरोबरच त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलत जातो. जेव्हा तो बालपणात असतो तेव्हा त्याचे ध्येय असते की त्याला त्याचे आवडीचे खेळणे मिळावेत. जेव्हा तो शाळेत जायला लागतो तेव्हा त्याचे ध्येय असते की त्याला शाळेतून लवकरात लवकर सुट्टी मिळावी. जेव्हा तो अजून मोठा होतो आणि शिक्षणाच्या रेसमध्ये पुढे वाढतो तेव्हा त्याचे ध्येय इतकेच असते की त्याला उत्तम गुण मिळावेत आणि शिक्षकांच्या आणि आई वडिलांच्या नजरेत त्याने खरे उतरावे. जेव्हा तो कॉलेजात जाण्यास सुरुवात करतो तेव्हा मात्र तो स्वतःला मायेच्या जाळ्यात अजूनच अडकवतो आणि बाह्य प्रलोभनांना बळी पडतो. नंतर तो नोकरीच्या शोधात पडतो. चांगली नोकरी, छान पैसा मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असतो. नंतर लग्नाचे वय झाले असे समजून तो मानवी जीवनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात पाय टाकतो. अर्थात लग्न करून सांसारिक जबाबदाऱ्या स्वीकारतो. आयुष्यभर सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून दमलेला तो आता जरा म्हातारपणात विसावा घेण्याच्या शोधात असतो. पण नातूपंतू आणि त्यांचे लालन पालन काय त्याला हवा तसा विसावा मिळू देत नाहीच आणि असाच मनाने व शरीराने थकलेला तो एक दिवस मृत्यूला मिठी मारतो. मित्रांनो, ही असते एकंदरीत मानवी जीवनाची यात्रा. आपण सर्वच याच मार्गावर आहोत. एक दिवस आपण सगळेच अशा प्रकारे दमून थकून मृत्यूला मिठी मारणार आहोत. पण एक गोष्ट खूप प्रकर्षाने विचार करावी असे वाटते, ती म्हणजे खरंच परमेश्वराने आपणा सर्वांना हा मानवी देह अशा पद्धतीने जीवन फक्त या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि मेंढीच्या कळपाप्रमाणे एका मागून एक कोणताही अर्थ न समजून घेता चालण्यासाठी दिलाय का? मित्रांनो, खरंच विचार करा की अशा पद्धतीने जीवन व्यतीत करून आपण काय मिळवणार आहोत आणि परमेश्वराने आपल्याला हा मानवी देह का दिला असावा हे समजण्याचा प्रयत्न करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्स फॉर वॉचिंग.